साईबाबांच्या शिर्डीमध्ये भल्या पहाटे एका मागोमाग एक असे 3 जीवघेणे हल्ले झाले होते। या हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीररित्या जखमी झाला होता। एकाच तासामध्ये हे 3 हल्ले झाल्याने संपूर्ण शिर्डी शहर हादरून गेले होते। शिर्डी आणि राहता या पोलीस स्टेशन अंतर्गत हे गुन्हे करण्यात आले होते। मोटारसायकलवरून येत दोघांनी हे हल्ले केले हे नंतर निष्पन्न झाले होते। नितीन कृष्ण शेजूळ, सुभाष घोडे यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। कृष्णा ढेरेकर जखमी आहे। यातील नितीन शेजूळ व सुभाष घोडे हे साई संस्थांमध्ये कामाला होते। एक आरोपी ताब्यात घेण्यात आला होता, मात्र दुसरा आरोपी फरार झाला होता। शिर्डी पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे। किरण सदाफुले हा आरोपी आधीच ताब्यात घेण्यात आला होता, मात्र राजू उर्फ शाक्या माळी या आरोपी शिर्डी पोलिसांनी अतिशय शिताफीने झडप घालून ताब्यात घेतले। साईबाबांच्या शिर्डीला रक्तरंजित करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलीस शिर्डीमध्ये जो खुनाचा गुन्हे दाखल झालेले होते काल, त्यामध्ये 2 आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते। त्यापैकी किरण सदाफुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती। त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्या माळी, याला आज आता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत। काय कबुली त्यांनी दिली आहे का? कशामुळे हा गुन्हा केला तुम्ही? हा गुन्हा प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत। याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे। दुसरा पोलिसांना बऱ्याच वेळेस पहिला आरोपी मिळून आला, मात्र दुसरा आरोपी तो गुंगारा देत होता, मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला आज ताब्यात घेतलेला आहे। काय नेमकं एकंदरीत ठराव होता सर? दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता। तो शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत, त्याचबरोबर वेगवेगळी शेत आहेत, त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता। या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा, शिर्डी पोलीस स्टेशन व SDPO ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या। त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला